आदरणीय अध्यक्ष महादेव पिरकड साहेबांना विनंती असेल आपण तत्पूर्वी सन्मान करून घ्यायचे आहेत. यस, मी तीनही पंचांना विनंती करतो, टीके कुरंगळे सर असतील, पारांगे सर असतील, त्यांच्या समवेत जे नवीन सर आहे त्यांचं नाव नाही माहिती, परंतु आपण तिघांनी या आदरणीय पप्पूशेठ विचारे यांना विनंती असेल की त्यांनी तिन्ही पंचांचा सन्मान करायचा आहे. समोर कॅमेरा आहे ना इकडे? यस, कव्हर अप होतोय, इथे घेतला तर चालेल? ठीक आहे. या कुरुंगळे सर, पारांगे सर आणि चोरगे सर. यस, त्यानंतर हे भव्य दिव्य व्यासपीठ आपण पाहतोय ते यस देवेंद्र डीजेचे प्रोप्रायटर यांनी सुद्धा यायचं आहे. या यस, आमचे छोटे बंधू निशांत बागडे आणि त्यांचे सहकारी या कॅमेरा सेट करून आपण सुद्धा गणेश हिलम, केटीसी लाईव्ह इव्हेंटचे या निशांत, तदनंतर स्कोरिंग साठी आम्हाला मदत करणारे सागर यांचा सुद्धा इथे सन्मान केला जाईल. सागर पवार या चोरगे सर. यस, या नामदेव तांडेल साहेबांना विनंती असेल आपण सुद्धा सन्मान करायचा आहे. मनोहरजी देशमुख साहेबांना सुद्धा विनंती असेल. यस यस यस, अतिथी देवो भव या भारतीय परंपरेला अनुसरून, कारण केटीसी लाईव्ह इव्हेंटचे आमचे प्रोप्रायटर यांनी सुद्धा यायचं आहे. निशांत बागडे. यस, नामदेव तांडेल साहेबांचा सुद्धा सन्मान करायचा आहे. यस, श्री राम पवार यांच्या हस्ते आपण तांडेल साहेबांचा सन्मान करतोय. लगेच राम पवार यांचा सन्मान सुद्धा करायचा आहे आपण. तदनंतर केटीसी लाईव्ह इव्हेंटचे निशांत बागडे आणि त्यांचे सहकारी यांनी सुद्धा यायचं आहे. स्कोररचं काम करणारे तदनंतर सागर पवार सुद्धा येतील. हा सन्मान झाल्यानंतर निशांत बागडे यांचं स्वागत करायचं आहे. डीजे प्रोप्रायटर येऊन गेले का? या देवेंद्र डीजे आपण सुद्धा या. सागर पवार यांचंही करा. स्कोरिंगच्या कामासाठी खूप मदत केली त्यांनी. या सागर पवार. सागर पवार. त्यानंतर डीजे देवेंद्र.
एक मिनिट हा देवेंद्र, सागर पवार यांचं करूया. हा ठीक आहे. सागर पवार स्कोरिंग साठी मास्टर स्कोरचं काम ज्यांनी केलं या सत्रामध्ये ते सागर पवार इथे आहेत आपल्या समवेत. तदनंतर निशांत, सर्व काही आपलं झालं असेल तर आपण लगेच, आणि ज्या कोणाचं कौतुक करायचं राहिलं असेल त्यांच्या आयोजकांच्या वतीने मी शब्द सुमनांनी आभार व्यक्त करतो आणि क्षमा सुद्धा मागतो, कारण एवढ्या आयोजनामध्ये काही नावं घेण्याचं राहू शकतं. त्यामुळे निश्चितच कुठेतरी मनामध्ये कोणताही यत्किंचित हेतू, वाईट हेतू. यस, आणि अजिंक्यनी सुद्धा आम्हाला इथे गोड आवाज ऐकवला. गेले कित्येक दिवस पिरकड साहेबांना विनंती असेल की अजिंक्यचा स्वागत आपण करायचं आहे. खूप केलं सागर मॅन ऑफ द मॅच बघ ह्या फायनल मधला. गोड आवाज, एक गोड आवाज, काय सुरेख व्यावसायिक समालोचक अजिंक्य. आणि शेवटचा फायनलचा सामना जो होता त्यामध्ये आकाश हा खेळाडू सामनावीर ठरलाय. त्यांनी लगेच यायचंय आकाशने. आदरणीय पप्पू शेट विचार यांना विनंती असेल, फायनलची मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी आपण प्रदान करायची आहे. या श्री मालू लचका आणि तांडेल साहेब यांच्या हस्ते हॅलो चेक चेक. सामनावीराची ट्रॉफी आकाश यांना प्रदान करताना श्री राम पवार यांना आपण पाहतोय. लगेच वळतोय आपण मुख्य बक्षीस समारंभाकडे. 6 ट्रॉफीज आपण पाहतोय. 6वा क्रमांक, 5वा क्रमांक, 4था क्रमांक, तदनंतर 3रा क्रमांक वरद 11 नानिवली संघाला जाईल. 2रा क्रमांक आहे एकविरा रायडर्स निगडावाडी आणि चॅम्पियन ठरला या स्पर्धेचा PV नैना सुपर किंग्स. तत्पूर्वी आपण पाहिलं ना तर या स्पर्धेमध्ये काही वैयक्तिक पारितोषिक सुद्धा आहेत. उत्कृष्ट गोलंदाज आहे, उत्कृष्ट फलंदाज आहे, स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू आहे, तदनंतर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ही सुद्धा वैयक्तिक बक्षिसं आहेत.
नक्कीच आपण या ठिकाणी पाहतोय की आदिवासी रायगड प्रीमियर लीग भव्य दिव्य आयोजन आयोजकांच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात आलंय. खऱ्या अर्थानं महादेवशीत पिरकट त्याचबरोबर प्रकाशजी पवार एक हुशार व्यक्तिमत्व त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं हे चांगलं नियोजन आणि आयोजन आयोजकांच्या माध्यमातून करण्यात आलंय. एक थोड्याच वेळामध्ये आपण बक्षीस वितरण समारंभ हाती घेणार आहोत. हॅलो, एक 2च मिनिटं फक्त. सर्व संघांनी मात्र यायचंय, कारण इथे टेक्निशियन्स टेक्निकल स्कोरिंग वगैरे सर्व चेकआउट करतायत. पुन्हा आक्षेप नको आपल्याला, कोणावरही अन्याय नको, त्यामुळे थोडासा एक 2 मिनिटाचा वेळ द्यायचा आहे. तत्पूर्वी निश्चितच मी आमंत्रित करतो सोंडाई माता क्रिकेट संघ चिचखांबला या संघाच्या कर्णधाराला विनंती करतो, या स्पर्धेमधील 6व्या क्रमांकाची ट्रॉफी जाते सोंडाई माता संघ चिचखांबला. तरी कॅप्टनला विनंती असेल आपण कृपया यायचं आहे आणि आदरणीय मालू लचका यांना विनंती असेल की ही ट्रॉफी आपण प्रदान करायची आहे. सोंडाई माता टीम सोंडाई माता चिचखांबला, सचिन लांगी, मोहन पारदी, सुनील मुकने, कैलास वाघमारे, ऑल लिजेंड्स आर इन वन टीम. परंतु थोडस इथे हार्डलक झालेलं आहे आणि इथून मात्र प्रभास आपण पाहिलं तर सुपर 6 मधला प्रभास त्यांचा तिथे संपला. सोंडाई माता संघ चिचखांबला. यस, तदनंतर 5व्या क्रमांकाची ट्रॉफी जाते हर्ष दक्ष 11 संघ चिंचवण. हार्डलक. धीरज पवार यांनी काय कामगिरी केली होती, जबरदस्त ऑलराऊंडर कामगिरी झाली धीरज पवार आणि टीम कडून. हर्ष दक्ष 11 संघ चिंचवण 5व्या क्रमांकाची ट्रॉफी जाते आणि श्री तांडेल साहेबांना विनंती असेल आणि निश्चितच आत्ताच जाहीर केलंय पुढच्या सत्रामध्ये सुद्धा आदिवासी रायगड प्रीमियर लीग मध्ये सोंडाई माता चिचखांबला ही टीम असेल आणि सुनील मुकणे आणि मोहन पारदी हे त्यांच्या फिक्स खेळाडू असणार आहेत, हे त्यांनी आत्ताच जाहीर केलंय. यस, त्यानंतर 4थ्या क्रमांकाची ट्रॉफी जाते श्री गणेश कृपा करंजाडे, सुदाम नाईक आणि त्यांची ही टीम. हार्डलक. अतिशय हॅलो चेक आपण या ठिकाणी पाहतो की श्री गणेश कृपा करंजाडे आणि श्रेया स्वराज 11 वडकर आज संघ कार्यातनं 4थ्या क्रमांकाचं पारितोषिक या स्पर्धेमध्ये ठरतोय.
त्यांना हे पारितोषिक देण्यासाठी आदरणीय मनोहरजी देशमुख सरांना विनंती असेल आणि राम सरांना विनंती असेल की आपण ही ट्रॉफी प्रदान करायची आहे करंजाडे संघाला. हा नक्कीच आपण या ठिकाणी पाहतोय ऍडव्होकेट मनोहर देशमुख यांच्या शुभ हस्ते खऱ्या अर्थाने हे पारितोषिक आपण या स्पर्धेमध्ये देतोय. येस आणि काही वैयक्तिक पारितोषिक सुद्धा आपण पाहिली ना तर या स्पर्धेमध्ये होती वैयक्तिक पारितोषिकी. तर उत्कृष्ट असा क्षेत्ररक्षक हे वैयक्तिक पारितोषिक जातंय मयूर वाघ या खेळाडूला. 7 कॅचेस पकडले आहेत मयूर वाघ या खेळाडूने. वरद 11 मध्ये होता का? येस वरद 11 संघाचा. आणि हरिचंद्र होला यांना विनंती असेल की त्यांनी उत्कृष्ट क्षेत्ररक्षक मयूर वाघ येस आणि या स्पर्धेमध्ये आतापर्यंत उत्कृष्ट असा गोलंदाज हे वैयक्तिक पारितोषिक होतं. तर उत्कृष्ट गोलंदाज ठरला आहे PV नैना सुपर किंग्सचा खेळाडू आकाश मॅन फ्रॉम रानसई, ज्यांनी 9 गडी बाद केले 7 षटकामध्ये 47 धावा देऊन तो आकाश ठरतोय उत्कृष्ट गोलंदाज. हरिचंद्र निरगुडा यांच्याकडून टॉवर फॅन आणि उत्कृष्ट अशी ट्रॉफी मिळते ती आकाश या खेळाडूला. या आकाश जयेश पारदे यांच्या शुभ हस्ते ही ट्रॉफी आपण देतोय. तदनंतर यस शरद ठोंबरे यांचे विद्यार्थी आहेत आकाश. साई येथील आश्रम शाळेमध्ये शिकून एक चांगलं कर्तृत्व घडवलंय त्यांनी. तदनंतर या स्पर्धेतील सेकंड रनर अप अर्थात 3ऱ्या क्रमांकाचा विजेता ठरतोय गेल्या वर्षीचा चॅम्पियन संघ वरद 11 नानिवली. सर्व खेळाडूंना आणि कर्णधाराला विनंती असेल की आपण ट्रॉफी घेण्यासाठी यायचं आहे. आदरणीय मनोहर दादा देशमुख यांना विनंती असेल. लाईट असेल डीजे देवेंद्र तर लावा जरा. तदनंतर या स्पर्धेमध्ये खरा म्हणजे बोलबाला राहिला तो आई एकविरा रायडर्स या संघाचा. आणि काय बहारदार खेळ केला त्यांच्या माध्यमातून. सुपर्ब पीस ऑफ गोलंदाजी झाली. तर द्वितीय क्रमांक ची ट्रॉफी जाते द रनर अप आई एकविरा रायडर्स निगडावाडी. आणि संघ मालक जनार्दन पवार आणि त्यांचे सहकारी यांना सुद्धा विनंती असेल की त्यांनी यायचं आहे. आदरणीय पप्पू शेठ विचारे यांना विनंती असेल की 2ऱ्या क्रमांकाची ट्रॉफी सुद्धा त्यांनी प्रदान करायची आहे आणि चॅम्पियन संघाला सुद्धा त्यांनीच ट्रॉफी द्यायची आहे. तत्पूर्वी आपण तिथेच थांबायचं आहे. सुरेख खेळ झाला रोशन पवार आणि टीमचा. आर्यननी थोडस फलंदाजीमध्ये नाराज केलं परंतु गोलंदाजी काय सुरेख केली. निश्चितच 11 धावांसाठी या संघमालक जनार्दन पवार कुठे आहात? या आपला विजय वाघमारे कुठे आहेत? या या
आणि निश्चितच या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज साठी आपण पाहतोय लाल परी लाल परी लाल परी आणि उत्कृष्ट फलंदाजासाठी पाहतोय एक बायसायकल जे निश्चितच व्यायामासाठी खूप उपयोगाला होईल, आपलं आरोग्य सुद्धा सुधारेल. तर या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट फलंदाज ठरलाय ज्यांनी काय जबरदस्त फलंदाजी केली, जबरदस्त कामगिरी झाली त्याच्या माध्यमातून. निश्चितच खूप वर्ष आम्ही त्याच्या सोबत आहोत, खूप वर्ष त्यांच्या सोबत आम्ही खेळतोय. तर धावा त्यांनी जमवल्यात 103. असा खेळाडू शुभम कातकरी उर्फ विष्णू ठरतोय उत्कृष्ट फलंदाज या स्पर्धेतील. आदिवासी रायगड प्रीमियर लीग मधील उत्कृष्ट फलंदाज शुभम उर्फ विष्णू, मॅन फ्रॉम सांगुर्ली. तसं पाहिलं ना तर विष्णू सिरीजच्या स्पर्धेमध्ये सुद्धा होता, मॅन ऑफ द सिरीजच्या स्पर्धेमध्ये सुद्धा हा खेळाडू होता. परंतु तब्बल पाहिलं ना तर 103 पॉइंट, त्यानंतर 2 विकेट. या स्पर्धेत खरे म्हणजे 2 खेळाडू होते, त्यामध्ये थोडासा मागे पडतोय विष्णू. कदाचित तो सामना जर का जिंकले असते ना तर चित्र अजून वेगळं असतं. आणि या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडूसाठी ठेवलेली कैलास दादा म्हात्रे आणि आई एकविरा ग्रुपचे अध्यक्ष यांच्या माध्यमातून एक चमचमती ई बाईक जी जाते. तब्बल धावा आहेत 104, विकेट आहेत 4. अशा पद्धतीत एकूण पॉइंट होतात 124. तो ठरतोय वरद 11 नानिवली संघाचा विशाल वाघमारे. नक्कीच विशाल वाघमारेंनी खऱ्या अर्थाने हे पारितोषिक पटकावलं, त्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. विशाल वाघमारे ज्यांनी विशाल कामगिरी या संपूर्ण स्पर्धेमध्ये केलेली आहे आणि तो ठरतोय मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी. खऱ्या अर्थाने जबरदस्त कामगिरी संपूर्ण स्पर्धेमध्ये जी राहिलेली आहे आणि वरद 11 नांदेड टीम कडून खेळत असताना सातत्यपूर्वक चांगली कामगिरी. विशाल वाघमारे ठरतो या स्पर्धेतील मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी. यस अजिंक्य, आपण पाहिलं ना तर पहिली बाईक त्याला मिळते, ती सुद्धा एवढ्या मोठ्या स्पर्धेत. 103 धावा होत्या विष्णूच्या, 104 धावा. थोडं बाजूला व्हा, कॅमेरा कव्हर करतोय. बिलवले हिरवा साहेब कॅमेरा कव्हर करतोय, थोडं बाजूला व्हा. तर त्याचे एकूण पॉइंट होते 113, ते म्हणजे विष्णूचे, आणि 124 पॉइंट झालेत विशालचे. किती जबरदस्त असा हा त्यांच्यामध्ये फाईट होती, मुकाबला होता. आणि निश्चितच वळतोय अंतिम विजेत्या पदाकडे. ज्या संघाने या अंतिम विजेतेपद मिळवलंय ते आमचे कैलास खडके साहेब आणि त्यांची टीम PV नैना सुपर किंग्स सागाची वाडी कर्जत. सर्व टीम आणि संघ मालक यांना विनंती असेल की आपण सर्वांनी यायचं आहे. ऑल द चॅम्पियन्स आर हिअर. आणि पूर्ण टीम येते. आणि निश्चितच पाहिलं ना आपण, थोडस विशाल वाघमारे यांनी बाजूला यायचं आहे. पूर्ण टीम दोन मिनिटं सर्वांनी थोडस बाजूला व्हा. दोन मिनिटं. यस, विशाल वाघमारे गेली कित्येक वर्ष आदिवासी रायगड प्रीमियर लीग मध्ये 2015 साली माझ्याच भगवान बिरसा मुंडा बिरसा वॉरियर संघातून खेळताना तुझी सुरुवात झाली होती.
तिथपर्यंत जब्बल 11 वर्ष झाली आणि त्या 11 वर्षाच्या कालावधीनंतर तुला तुझ्या स्वप्नातील बाईक मिळते आणि या आयोजनाबद्दल आणि एकंदर तुझ्या प्रवासाबद्दल काय सांगू इच्छितोस? खूप चांगलं आयोजन आहे आणि खूप मेहनत आयोजकांची आणि मला वाटलं नव्हतं की मला बाईक मिळेल. आणि हे आनंद आहेत, आनंद होतोय त्याला निश्चितच. आणि कृपया सर्व खेळाडूंनी, कैलास खडके साहेब आणि पूर्ण PV नैना सुपर किंगच्या सर्व खेळाडूंनी समोर यायचं आहे. द चॅम्पियन्स आर हिअर. आदिवासी रायगड प्रीमियर लीग मध्ये चॅम्पियन ठरलेत कैलास खडके सरांचा PV नैना सुपर किंग्स हा संघ. नक्कीच हा संघ संपूर्ण स्पर्धेमध्ये स्ट्रगल करत होता. त्यानंतर आपण पाहिलं की या स्पर्धेमध्ये त्यांना यश लाभलं जाते. खऱ्या अर्थानं PV नैना सुपर किंग कर्जत हा संघ ठरवतो या स्पर्धेमधील चॅम्पियन संघ. खऱ्या अर्थानं जोरदार टाळ्या या संघासाठी झाल्या पाहिजेत. तत्पूर्वी कैलास खडके सरांसाठी कृपया, कैलास खडके सर, तुम्हाला फोन आला प्रकाश पवार साहेबांचा, साहेब एक संघ कमी आहे आणि त्या क्षणाला तुम्ही कोणत्याही रेस मध्ये नव्हतात, संघ तुम्ही घेतला नव्हतात, अचानक तुम्ही संघ मालक ठरलात आणि चॅम्पियन सुद्धा ठरलात. एकंदरीत आपला प्रवास जो आहे तो प्रवास खूप वर्षांचा आहे, परंतु या स्पर्धेबद्दल आणि आपल्या टीम बद्दल थोडंसं मनोगत. नक्कीच. जय हिंद, जय आदिवासी. ज्या वेळेला एक संघ कमी होता, आमची नेहमीच सहकार्याची भावना असते. ज्या वेळेला संघ कमी होता त्यावेळेला आम्ही कोणत्याही मागचा पुढचा विचार न करता या संघामध्ये स्पॉन्सरशिप केली. त्यानंतर पुन्हा एक अडचण आली, डबल एक संघ कमी झाला, त्यावेळेला पुन्हा एक संघ घेण्याची तयारी देखील दाखवली. आणि हे दाखवत असताना ज्या वेळेला आम्ही संघ निवडला त्यावेळेला संघ निवडत असताना संघाची जबाबदारी संघनायक आमचे योगेश पादी यांच्यावर दिली आणि संपूर्ण संघ त्यांच्याकडे सुपूर्द केला. आणि ज्या ज्या त्यांना काही फॅसिलिटीज असतील त्या फक्त माझ्याकडे ठेवल्या. आणि अशा पद्धतीने सर्व संघातील खेळाडूंना मोकळा हात दिला आणि संघ एकरूप झाला. आणि जो त्यांनी परफॉर्मन्स दाखवला त्या एका परफॉर्मन्सच्या जीवावर आम्ही इथपर्यंत पोहोचलो. त्यासाठी सर्व संघांचे, संघातील खेळाडूंचे आणि आयोजक कमिटीचे यासाठी आम्हाला योगदान लाभले त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. फक्त 5 मिनिटं अजून घेतोय आपण. तर योगेशचा विचार केला ना आपण तर खूप मोठं नाव आहे, परंतु कोणताही झगमगाट नाही त्याच्या नावामागे. नेहमीच तो येतो, त्याची कामगिरी करून जातो. कित्येक वर्ष मी त्याला ओळखतोय, कित्येक वर्ष आम्ही सोबत आहोत आणि सर्व खेळाडू तसेच आहेत. आणि ह्याचा फायदा झाला या संघाला तर फक्त योगेशची बाईट घेणार आहे. योगेश, मोठमोठ्या स्पर्धा तू जिंकलेला आहेस. आदिवासी रायगड प्रीमियर लीग मध्ये मला वाटतं पहिल्यांदा चॅम्पियनशिपचा मान जातोय, ते सुद्धा तुझ्या चॅम्पियनशिप तुझ्या कर्णधार पदाखाली. तर एकंदरीत तुझा अनुभव कसा होता? प्रथमतः मी आभार मानेन कैलास दादांचे, कारण मी लीग खेळणार नव्हतो. तर कैलास दादांनी मला फोन केला का आपल्याला टीम घ्यायचे, तर मी कैलास दादाचा कधीच नाराज करत नाही. कैलास दादाच्या एका शब्दाने मी होकार दिला आणि मी टीम बनवली. ठीक आहे, चॅम्पियन ठरलो. तर इथे आपण येतोय उत्तरार्धाकडे. पुन्हा एकदा भेटू 2027च्या आदिवासी प्रीमियर लीगच्या 5व्या सत्रामध्ये. खडके साहेब, एकच उत्तर मी देईन की आदिवासी रायगड प्रीमियर लीग मध्ये जेवढे खेळाडू खेळले, खऱ्या अर्थानं एसएस स्पोर्टच्या ज्यांनी बॅट घेतल्यात ना, जे खऱ्या अर्थानं ते सगळे खेळाडू बाईक वरती स्वार झालेत. आणि आता विशाल वाघमारेला देखील आपण बाईक वरती स्वार होताना पाहिलंय आणि एसएस स्पोर्टची बॅट त्याच्याकडे होती. हे फार महत्वाचं राहिलंय. येस अजिंक्य, एकच मिनिट दरम्यान एक बाईट द्यायची आहे. रील स्टार आणि माझे छोटे बंधू आदिवासी रायगड एक्सप्रेस, अकुळवाडी एक्सप्रेस, गुरुनाथ लोभी यांचे छोटे बंधू रमेश लोभी यांना. खरं तर मी कैलास दादांचे आभार मानेन. आमचा असा ग्रुप होता, ग्रुपवर कोण चॅटिंग पण करत नव्हता, मी एकटाच बोलत होतो. आणि सगळे आमचे लोकल प्लेयर आहेत. आमचे स्टार बोला तर कोणच स्टार नाही, सगळे लोकलच आहेत. असेच एवढे बोलून 2 शब्द मोठे मोठे गार केले. यस, मोठे मोठे गार केले गंमत मध्ये. चल
चला सर्वांना जय आदिवासी आणि भेटू 2027 मध्ये. असंच प्रेम राहू द्या, सर्वांनी सुरक्षित घरी जा आणि असाच खेळाचा आनंद लुटा. सामाजिक क्षेत्रामध्ये सुद्धा सहकारी भावना जोपासा. जय आदिवासी, जय हिंद. नक्कीच नक्कीच.